असं म्हटल्यानंतर ते आपल्या निघालेले. रस्त्याने जात असताना भगवान कृष्ण परमात्म्याने पिंड्याने सांगितलं, कृष्णा. ते आले गोपिका. लगेच भगवान कृष्ण परमात्म्याने टोनकन उडी मारली आणि सर्व गोपाळ बरोबर अडवला रस्ता. आता ज्या बोलत होत्या काय बोलायची नाही मी त्याला, बसायची नाही मी त्याला. काही काही माणसं घरात खूप बोलतात पण गल्लीत बोलत नाही. एवढं कोण सुख घेतात कोणावर की हा मी मी असं हो, पण समोर आल्यानंतर काही बोलत नाही. तसं आहे का? या गोपिका म्हणायच्या फसायचं नाही, बोलणार नाही, नामका नाही. पण जसा काही भगवान कृष्ण परमात्मा डोळ्याने पाहिला आणि पाहता बरोबर काय सांगू तुम्हाला, त्या टकमक 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 उभ्या राहिल्या. त्या कृष्णाला पाहू राहिल्या. आता त्याचं स्वरूप कसं होतं? अत्यंत गोड स्वरूप परमात्म्याचं गोड वर्णन संतांनी केलेलं आहे. हरी पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती रत्न किरा फार प्रभा अगणित लावण्य तेज पुंजाळती न वर्णवेते तिची शोभा. असं तो भगवान परमात्मा. ऐका त्याचं यथार्थ वर्णन संतांनी बघा कशा प्रकारे केलं. तुझी हे निढळे कोटी चंद्र प्रकाशे. असा तो भगवान कृष्ण परमात्मा. ऐका त्या परमात्म्याचं ते स्वरूप पाहिलं. ते सामान्य नव्हतं स्वरूप. कसं होतं सांगतो तुम्हाला. मोर मुकुट पीतांबर शोभे, मोर मुकुट पीतांबर शोभे, कुंडल शोभे काना, कुंडल शोभे काना. मनमोहन मनमोहन मनमोहन. तुम्ही माझ्याकडे पहा. हे वेधले गेले ना, वेधले. मनमोहन मनमोहन मुरली माला, भगवान कृष्ण परमात्मा पाहिला आणि पाहता बरोबर त्यांची अवस्था काय झाली. पाहिला 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 नंदाचा नंदन. असा भगवान कृष्ण परमात्मा आणि त्या ठिकाणी डोळ्याने पाहिला आणि तिने वेधले मन. अंतकरणाचा जो विषय आहे तो अंतकरणाचा विषय आता बदलला. ऐका त्या सर्व गोपिका ज्या होत्या त्या आता मथुरेच्या बाजाराकडे निघाल्या. आल्या मथुरेच्या बाजाराला. पण ऐका काही गोपिका होत्या नित्याप्रमाणे त्या काय म्हणायच्या माहिती आहे का? त्या असं म्हणायच्या, दही घ्या दही, तूप घ्या तूप, लोणी घ्या लोणी. काय म्हणायच्या त्या? दही घ्या दही, दूध घ्या दूध, लोणी घ्या लोणी, तूप घ्या तूप.
असं म्हणत इच्छा दररोज. पण आज विचित्र करणे झाले, कारण देखीला डोळा आणि पैसाला मनी. अभंगाचं दुसरं चरण आहे आपलं, देखीला डोळा आणि पैसाला मनी, त्याचा परिणाम तोची वदनी उच्चारी. म्हणून मथुरा नगरीमध्ये आल्याच्या नंतर तिच्या डोक्यावर काय होतं? गोरस, दहीदूध. डोक्यावर काय होतं? दहीदूध, गोरस. पण म्हणते काय? कोणी एकी भुलली नाही, 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 कोणी एकी भुलली नाही. कोणी एके भुलली नारी, विकिता गोरस घ्या म्हणे हरी, देखिला डोळा बैसला मनी, आणि तोची वदनी उच्चारी. आता ती बोलते गोविंद घ्या, दामोदर घ्या, गोविंद घ्या, दामोदर घ्या. आता मथुरेतल्या स्त्रिया होत्या, त्यांनी विचार केला, हरी घ्या म्हणते, गोविंद घ्या म्हणते, दामोदर घ्या म्हणते, ठिकाणावर ऐकली काय माहिती म्हटली. विचार केला, पण एका त्या मथुरेतल्या काही गोपिकांनी काय केलं? गंमतच घेतली तिची गंमत घेतली. गवळण इकडे ये. ते 1 पाव किलो गोविंद. काय म्हटलं? 1 पाव गोविंद. आता भगवान परमात्मा असा खिलाडी आहे, परमात्म्याची कोणी मजा घेतली, टिंगल घेतली तर देवाला काही राग येत नाही, पण त्याच्या भक्ताची जर कोणी टिंगल घेतली तर देवाला ते खपत नाही. भगवंताने विचार केला, गेला प्रचिती आली पाहिजे. हिने माझ्या भक्ताला म्हटलं की दे 1 पाव गोविंद. भगवंताने काय केलं? तिच्या डेऱ्यामध्ये आणि सूक्ष्मरूप धारण केलं, आणि रूप धारण केल्याच्या नंतर त्या डेऱ्यातून आपलं तोंड असं वर काढलं. ऐका, अरे डेऱ्यामधून माय माझा जगज्जीवन पाहे, जगज्जीवन पाहे, नामा म्हणे धन्य धन्य वर्णू मी काय. नामदेव महाराज म्हणतात की त्या भगवान परमात्म्याने ते आपलं स्वरूप त्या मथुरावासी गोपिकांना देखील आपलं दाखवलं. त्या आश्चर्यचकित झाल्या. म्हणून देखिला डोळा बैसला मनी, तोची वदनी उच्चारी. आता त्यांना सर्वस्वाचा विसर पडला, कारण त्याची अवस्था अशा प्रकारे झाली. तुलसीदास आपल्या सूरदासांनी अत्यंत सुंदर चिंतन केलेलं आहे. सूरदास काय म्हणतात? ले मटुकी सिर चली गुजरिया, ले मटुकी सिर चली गुजरिया, आगे मिला बाबा नंदजी का छोरा. रस्त्यात भेटला तो. काय झालं? दही का नाम बिसर गई प्यारी, दही विसरली, दही का नाम बिसर गई प्यारी, ले लेवरी कोई श्याम सलवना. ती म्हणते गोविंद घ्या, दामोदर घ्या, तव तव हासती मथुरेच्या गे. आता तिला सर्वस्वाचा विसर पडला, आपुलियाचा विसर भोळा. गोविंद कळा कौतुके, देखिला डोळा बैसला मनी, आणि तोची वदने उच्चारी. आता ती कृष्ण 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 विचार करते. घरी जाण्याचा मार्ग ती विसरलेली आहे, आणि अशा अवस्थेमध्ये आता तल्लीन झाली भगवंताच्या चिंतनामध्ये. आता तिची विपरीत करणी आहे. ती विपरीत करणी झाल्यानंतर तिला काही सुचतच नव्हतं. आता ऐका, तुम्हाला थोडा वेळ परिणाम होतो वातावरणाचा. वातावरणाचा काय परिणाम होतो सांगू का तुम्हाला? आता 7 दिवसामध्ये तुम्ही असे रंगले की सकाळी तुम्हाला असंच वाटतं की असंच केलं पाहिजे, वाटतं की नाही? आणि संध्याकाळ 5 वाजले की आपले पावलं इकडे येतात. वातावरणाचा परिणाम आहे तो. आता हे 7 दिवसाची आपली स्कीम, हे शिबिर, हे बरोबर आहे, पण आता ही योजना तुम्ही घरी घेऊन जा आणि तुमच्या पोर्च मध्ये गच्चीवर चालू ठेवा. बरं काय होईल?
हा ते शेजारच्या बाजारचे काय म्हणतील म्हणतील की नाही? ऐका, कारण विपरीत करणी ज्या वेळेला होते ना आपली, त्यावेळेला जग हसायला लागतं. पण जगद्गुरु तुकोबाराच्या गोपिकेला धीर देत आहे. जगद्गुरु तुकोबाराच्या गोपिकेला सांगतात, गोपिके तू अत्यंत भाग्यशाली आहे. आणि म्हणून आता ज्या भगवान परमात्म्याला तू पाहिलेला आहे त्या परमात्म्याला पुन्हा पुन्हा पहा. लोक काय म्हणतात याचा विचार करू नको. अभंगाच्या शेवटच्या चरणात तू कामाने आसे जाना, 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 तू कामाने आसे जाना. नायकान बळे ठाई, नायकान बळे ठाई, नायकान नायकान आये ठाई, नायकान आये ठाई. देखिया डोळा वैतरावानी, देखिया डोळा वैतरावानी. तोची वदने उच्चारी या अभंगाचा अगदी थोडक्यात आणि भावार्थ आपल्या समोर प्रकट केलेला आहे. सांप्रदायाच्या नियमाप्रमाणे कोणी आळस न करताना एक बार मोठ्या प्रेमानं आपण भगवंताच्या नामाचं गोड चिंतन करू. हाताने टाळी आणि मुखाने चिंतन. विठोबार कुमारी, जय कुमार कुमारी, कुमार कुमारी, कुमार जय कुमार कुमारी, कुमार कुमारी, कुमार कुमारी, कुमार कुमारी, कुमार कुमार कुमारी, कुमार कुमारी, कुमार कुमारी, कुमार कुमारी, जय कुमार कुमारी, 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 कुमार ऐका, आता भगवान कृष्ण परमात्म्याने या गोपिकांची ती अवस्था पाहिली. त्यावेळेला ती गोपिका म्हणू लागले, कृष्णा अरे आम्ही सासूरवासिनी गवळणी आहे. आमच्यासारख्या आनंद गवळणी आहेत की त्यांना तुझ्या दर्शनाची आतुरता आहे, पण त्यांना येता येत नाही. भगवान कृष्ण परमात्म्याने सांगितलं, आता काही चिंता करू नका, तुमचं मनोगत मी जाणलेलं आहे. तुम्हाला माझ्याकडे येण्याकरता जर प्रतिबंध आहे, पण मला तुमच्याकडे येण्याकरता कुठे प्रतिबंध आहे? म्हणून आपण योजना उलट करू. आता तुम्ही माझ्याकडे येण्याची गरज नाही, आता मी तुमच्याकडे येईन. शासन आपल्या दारी, तुम्ही येण्याचं काही आता गरज नाही. मग गोपाळांना बोलावलं, गोपाळांना इकडे या. त्या गोपिकांना पुन्हा सांगितलं, हे पहा मी तुम्हाला भेटण्याकरता तर तुमच्या घरी, पण एका अटीवर, उद्यापासून कोणीही मथुरेच्या बाजाराला दही दुपटे आणायचे घरीच ठेवा तुमच्या. त्यांनी म्हटलं कबूल आहे. दुसरा दिवस उजाडला, गोपाळांना बरोबर बोलवलं.
आणि गोपाळानं सांगितलं, गोपाळानं आता चिंता संपली ना तुमची. तुम्ही म्हणत होते ना की आमच्या मातोश्री मथुरेच्या बाजारात जाऊन विकताय, म्हणजे आता त्या घरी ठेवणार आहेत आणि खा. तो पेन्या म्हणायला लागला, तेव्हा आमच्या माता एवढ्या सोप्या आहे का? त्या मथुरेच्या बाजाराला तरी नेणार नाही, तरी त्या घरच्या घरी विकायला सुरुवात करते. त्या दिवसापासून घरच्या घरी विक्री सुरू झाली आणि मग डेऱ्यांची सुरुवात झाली. म्हणले मग काही चिंता करू नका, तुम्हाला खायचंय का पोटभर? हा, मग पोटभर जर खायचं असेल तर आपला पक्ष सोडायचा नाही. आपल्या मागे राहा तुम्ही. बस आजी दे तो पोट भरी आणि पुरे म्हणाल तो बरी, यार तर यारे लागे अवघे माझ्या मागे मागे. तुम्ही परमात्म्याच्या मागे जर चालले तर देव तुम्हाला पोटभर देतो, असं भगवंताचं म्हणणं आहे. तुम्ही माझ्या पक्षात या भगवान परमात्मा म्हणतात की निश्चित तुम्हाला कुठली उणीव राहणार नाही. चला, दुसरा दिवस उजाडला. गोपाळांना बरोबर आपलं घेतलं आणि काही सामुग्री आपली बरोबर घेतली आणि चोऱ्या खोड्या करण्याकरता गोपिकांच्या घरी गेले. चोऱ्या केल्या, खोड्या केल्या. आपल्याला तर संपवायचे चोऱ्या, कारण हे कीर्तन आता अजून 2-4 तासात आहे. चोऱ्या केल्या, खोड्या केल्या. ऐका, गोपिका त्रस्त झाल्या. सकाळ झाली, पाहू लागल्या. पाहती गवळणी तवती पालती दुधानी, म्हणती नंदाची आपुरे आज चोरी केली खरे. त्याने विचार केला, आज खऱ्या अर्थानं हा चोरी करणारा कोण आहे? तर हा नंदाचा पोरगा आहे. ऐका, मग या नंदराजाच्या मुलाने ही चोरी केली असं म्हटल्याच्या नंतर त्याने म्हटलं, काकाबाई किती दिवस सहन करायचे याच्या खोड्या? म्हणले नाही. मग म्हणजे एकत्रित या, संघटित व्हा आणि चला म्हणले. मग या सर्व गवळणी आता मथुरेत आपल्या गोकुळामध्ये आणि यशोदेच्या घरी आले. यशोदा मैयाला सांगायला, यशोदे आवरी आवरी आपुला कान्हा नाशिल्या अमुच्या सुना. यशोदा तुझ्या मुलांच्या खोड्या नावर घाल. हा येतो अमुच्या घराशी, धमकावी तो लेकी सुनेशी. यशोदा होती ती आई होती ना. मला सांगा, आई कोणती असू द्या, कोणाची असू द्या, कोणत्या आईला वाटतं की आपला मुलगा खोडकर आहे? सांगा बरं उत्तर. एखाद्याने जर तुम्हाला सांगितलं, एखाद्या शेजाऱ्याने सांगितलं, ताई तुम्ही काही म्हणा पण तुमचा मुलगा मी तिथे पाहिला. एखाद्या गुरुजींनी शिक्षकाने सांगितलं, हे बघा तुमच्या मुलाला जरा सांभाळा बरं. सांगू दे तुम्हाला कोणाला. काय म्हणता तुम्ही? आपला सर्वांचा एक फॉर्म्युला आहे. आपण म्हणतो गुरुजी महाराज, अहो तुम्ही काय सांगता आपला पोरगा कसा? म्हणजे लक्षात घ्या, आपलं पोरगं माती खातं तरी आई त्या पोराचे गुन्हे पोटात घालते. बरोबर आहे? तर दोषी कोण आहे? ते तुम्ही म्हणा, कारण आपल्याला कीर्तन करायचं आहे. तुमच्यावरच कीर्तन चालतात. पण लक्षात ठेवा, याला जबाबदार आई आहे. यशोदेने तोच फॉर्म्युला वापरला. यशोदा म्हणजे बाळ सगुण गुणाचे ताने, बाळ दिसते गोजिरवाणे. काय सांगता गाणे गोकुळच्या नारी, काय सांगता गाणे गे गोकुळच्या नारी, काय सांगता गाणे गे गोकुळच्या नारी. ती सांगायला लागली, अगं मी माझ्या डोळ्याने पाहिलं. 1-2 प्रमाण सांगतो. तुम्ही लपवून याचा भोवरा आळ घेता शारंगरा. तुम्ही लपवून याचा भोवरा आळ घेता शारंगरा. तुम्ही माझ्या मागे म्हणारे गोकुळच्या. तुम्ही लपवून याचा भोवरा, लपवून याचा भोवरा, तुम्ही लपवून याचा भोवरा, लपवून याचा भोवरा आळ घेता शारंगरा. आळ घेता शारंगरा. तुम्ही मारा घरच्या बारा गे गोकुळच्या नारी. तुम्ही बारा घरच्या बारा गे गोकुळच्या नारी. तुम्ही बारा घरच्या बारा गे गोकुळच्या नारी. तुम्ही बारा घरच्या बारा गे गोकुळच्या नारी. आता यशोदा मैयाने विचार
विचार केला की आता काय करायचं. तर गोपिका म्हणायला लागली ऐकायला तयार नाही आहे, ही आपल्या मुलाचीच बाजू मांडते आहे. मग एक गवळण पुढे आले म्हणजे यशोदे खबरदार बोलू नको, आता माझी शेवटची गोष्ट आहे. सांग यशोदे, तुझ्या मुलांच्या खोड्यांना आवर घालते का आम्ही गोकुळ सोडून जाऊ? स्वदे कृष्णाला सांगावे, स्वदे कृष्णाला सांगावे, गोकुळी आहावे का जावे. स्वदे कृष्णाला सांगावे, गोकुळी आहावे का जावे. कृष्णाला सांगावे, कृष्णाला सांगावे, सांग तुझ्या कृष्णाच्या खोड्या नावावर घालते का आम्ही जाऊ? यशोदा घाबरली, तिने विचार केला नाही आता माझ्या मुलांच्या खोड्या नावावर घातली पाहिजे. पण खूप हुशार होती यशोदा. यशोदेने सांगितलं, बायांनो तुम्हाला विनंती करते, जा तुम्ही घरी. उद्यापासून माझा कृष्ण तुमच्या घरी येणार नाही. त्या गोपिकांना परत पाठवून दिलं आणि मग घेतलं कृष्णाला जवळ. कृष्णा आला घाबरत घाबरत, म्हणे आई काय? अरे कृष्णा, हे दररोज लोक येतात, खोड्या सांगतात, चोऱ्या करतो, तू इकडे जातो तिकडे जातो, आपल्या घरी काही कमी आहे का, कशाला असं करतो? त्याने सांगितलं, आई या सर्व गवळणी खोटं बोलतात, या स्वतःहून मला लोण्याचा गोळा खाण्याकरता देतात. हा, मी त्यांच्या घरी जात नाही. आपल्या घरी आई 9 लाख गाई, मी त्यांच्या घरचं लोणी खाऊ कशा करतात? पण कृष्णा खबरदार, म्हणजे तुला सक्त सूचना देते. हरी कृष्णा तुला मी ताकीद करीते, घरी कुणाच्या जाऊ नको, घरी कुणाच्या जाऊ नको. बरोबर आहे, नाही कोणाच्या, तुझ्या मित्रांकडे जाऊ नको. पिंड्या सुधाम्यावर गावाकड्या यांच्या डावामध्ये खेळू नको. नाही खेळणार आहे. पण आई जिचेने आपले फार ऋणानुबंध आहे त्या राधेच्या घरी अजिबात जाऊ नको. आहे गवळण कपटी दादा, घरी तिच्या घरी जाऊ नको. बरोबर आहे, नाही जाणार. मग पिंड्या आपला भगवान कृष्ण परमात्मा म्हणतात, माझी आई म्हणते इथे जाऊ नको, तिथे जाऊ नको, हे करू नको, ते करू नको. करू काय? म्हणे आई तूच सांग मी काय करू. म्हणे काही करू नको, आपल्या गायी घे, आपल्या शिदोऱ्या घे आणि रानामध्ये जा. आता भगवान कृष्ण परमात्म्याने त्या गायी घेतल्या, शिदोऱ्या आपल्या घेतल्या आणि रानामध्ये आपल्या निघालेल्या. गाई गोपाळ, गाई गोपाळ, गाई गोपाळ सौंगडी वना, गाई गोपाळ सवंगडी वना, गाई गोपाळ सवंगडी वना, गाई गोपाळ सवंगडी वना. गाई गोपाळ सौंगडी वना. गाई घेतला, गोपाळानं घेतला, वनामध्ये गेले आणि विविध खेळ खेळले. खेळ खेळता खेळता एवढे खेळ खेळले, काय खेळ सांगू तुम्हाला. खेळ खेळायला आपल्याला 1 तास लागू शकतो, पण मी 1 मिनिटात खेळ खेळणार आहे. खेळे भोवरा, खेळे भोवरा ग बाई भोवरा, खेळे भोवरा ग बाई भोवरा, खेळ भोवरा, खेळ भोवरा, खेळ भोवरा ग बाई भोवरा, खेळे भोवरा ग बाई भोवरा, खेळे भोवरा ग बाई भोवरा, खेळ भोवरा ग बाई भोवरा, खेळ भोवरा ग बाई भोवरा. हमामा पोरा हमामा उमरी वागे गमामा, हमामा पोरा हमामा उमरी वागे गमामा, हमामा पोरा हमामा उमरी वागे गमामा, हमामा पोरा हमामा उमरी वागे गमामा. खेळ दांडू पोरा खेळ विठी दांडू, खेळ विठी दांडू पोरा, खेळ विठी दांडू, खेळ विठी दांडू पोरा खेळ विठी दांडू, खेळ विठी दांडू पोरा, खेळ विठी दांडू. हे धर्म खेळ होते, फार मोठे मोठे खेळ होते. बरोबर, मर्दानी खेळ होते. ऐका, गोपाळ ते खेळ खेळत होते. ऐका, आता हा हुतू तू 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 कबड्डी 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 कबड्डी. आता तो दम गेला, तो जोश गेला. आता कसं आहे, आम शू नेम शू कालिया
बस मागे मागे येतो का पुढे गेला. असे विविध खेळ गोपाळ खेळले आणि खेळ खेळून खेळून गोपाळ दमले. गोपाळांना लागल्या भुका. तसं शहरातलं कीर्तन आहे आपलं. शहरातलं कीर्तन असल्यामुळे काही अडचण नाही अजून, कारण आपला अजून टाइम झाला नाही जेवणाचा. आणि येणारे गोपाळ काही बेफिकीर आले नाही आहे. येणारे गोपाळ हुशार आहे. ऐका, येणारे गोपाळ नाश्ता पाणी करून आले, त्यांना माहिती आहे की 12 वाजले तरी काही अडचण नाही, पण आपल्याला 12 वाजवायचे नाही. आणि त्याच्याकरता सर्व गोपाळांना भगवंताने सांगितलं, चला आपल्या गायी एकत्र आणा. चला वडू गाई बैसो जेवो एके ठाई. सर्वांनी आपल्या गायी एकत्र आणल्या. ऐका, पण एक गाय ती काही येत नव्हती. त्या गायीतली गाय कोणती आहे का? काय काम आहे, क्रोध आहे, लोभ आहे, मोह आहे, मद आहे, मत्सर आहे, दंभ आहे, अहंकार आहे, या वासना आहे, इच्छा आहे, या सर्व गायीच आहे. त्या सैरावायला धावताय तुमच्या, आणि म्हणून आपल्याला आनंद नाही आहे. पण या गायी एकत्र आणण्याकरता त्यातली ओढाळ गाय जर कोणती असेल तर ते मन आहे. आणि हा सत्संग मनाला स्थिर करण्याकरता आहे. हे सर्व कशा करताय? आपल्या मनाला स्थिर करण्याकरता हा सत्संग आहे. आणि म्हणून भगवंताने सांगितलं, त्या गोपाळाने सांगितलं, देवा त्या मनेरी गाय काही आमच्याकडनं येत नाही, आणि म्हणून ती गाय काही आपल्याकडनं येत नाही, आणि म्हणून तू काय कर, त्या गायीचा तू सांभाळ कर. तू एक राख मनेरी. ऐका, आणि अशा पद्धतीने आणि त्या ठिकाणी भगवान कृष्ण परमात्म्यानं त्या मनेरी गायीचा देखील बंदोबस्त केला. भक्तांवर कृपा केली, आणि मग सर्व गोपाळ आता गोलाकार बसलेले आहेत. यमुनेचं वाळवंट आहे. यमुनेच्या वाळवंटामध्ये भगवान कृष्ण परमात्म्याने गोपाळांच्या संगतीत गाला केला. तोच गाला चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये आणि पांडुरंगाच्या संगतीमध्ये आणि आपल्या वारकऱ्यांनी केलं. एकच काळी झाली चंद्रभागे वाळवंटी. कारण 10-11चे लग्न होते ना आमच्या. अरे मोठ्या कष्टाने बसले आता 10-11 फार लग्न होते कुठेकडे, आणि समाधी लागूनच जाते. एकची टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी. माझा ध्यान कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. नामदेव कीर्तन करी, नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. नाचे पांडुरंग.